असं जीवन रोज जगता यायला पाहिजे. तर गुड मॉर्निंग मंडळी. वेट लॉस जर्नीचा डे 11th आहे आणि गेल्या 2-3 दिवसांपासून मी सारखं इकडे जा तिकडे जा त्यामध्येच बिझी होती. आणि आज सकाळची गडबड तर एवढी जास्त होती की लवकर उठून पण मला माझा मॉर्निंग ड्रिंक काय लवकर घेता आला नाही. तर सकाळी मॉर्निंग वॉक वगैरे करून आले होते मी आणि त्यासोबत मी काल इडलीचं बॅटर भिजू घातलं होतं. तर इडल्या करायची पण तयारी चालू होती आणि सगळं काम गडबडीतच असतं. नेहमी माझ्यासोबत गडबड का होते ती मलाच कळत नाही. तर इथं मी माझं मॉर्निंग ड्रिंक पीत पीत सहज इडल्या करत होते, कारण की मुलांना खूप दिवसापासून इच्छा होती इडल्या खाण्याची आणि मी गेल्या काही दिवसांपासून इडल्या केल्या पण नव्हत्या आणि मला पण खूप क्रेविंग होत होती खाण्याची. म्हणून चला म्हणलं आता इडल्या करून घ्याव्या. त्यासोबत माझ्या मैत्रिणीला पण ब्रेकफास्टला मी इन्व्हाइट केलं होतं. तर आम्ही सगळेच इडली आज नाश्ता करणार होतो आणि तितक्यातच आमचा सडनली प्लॅन ठरला की गावाकडे जायचा. तर आता गावाकडे हरभरा पेरलेला आहे, त्याच्याच पाहणीसाठी आम्हाला जायचं होतं. म्हणून मी सगळं पटपट आवरून घेतलं, सांबार चटणी सगळं केलं, नाश्ता केलो सगळ्यांनी आणि आम्ही निघालो बघा गावाकडे. आणि गावाकडे आल्यानंतर पाहू शकता तुम्ही शेतात छान असा हरभरा आलेला आहे आणि त्यासोबत आम्ही सगळेच आलो होतो. तर आम्ही घरून डबे वगैरे तर घेऊन आलो होतो, कारण की शेतात आल्यानंतर जेवण ना खूप चांगल्यापणे जातं आणि एखादी पोळी एक्स्ट्राच खातो माणूस. तर इतका छान हरभरा बसलेला आहे ना आमचा यावेळेस. तर तिथंच आम्ही छान अशी भाजी खुडून घेतली हरभऱ्याची. आणि हरभऱ्याची ताजी ताजी भाजी शेतामध्ये बनवून खाण्याची ह्याची तर वेगळीच चव असते. तर इथं मी तीच चूल वगैरे मांडली. नंतर मग इथं भाजीला फोडणी दिली आणि भाजी बघता बघता अगदी 5 मिनिटात शिजली पण. आणि एकदम ताजी ताजी भाजी खाण्याची चव वेगळीच असते. तर आता फक्त भाजीच काय, तर सोबत भाकरी पण लागतील म्हणून भाकरीचं पीठ आणायला लावलं घरून माझ्या पुतण्याला. त्याच्याकडून त्यांना सगळे भांडे पीठ वगैरे सगळं घेऊन आला होता. मग इथं आम्ही भाकरी करून घेते आहे मी. आणि चुलीवरच्या मस्त कडक कडक भाजलेल्या भाकरीत त्यासोबत हरभऱ्याची भाजी. आहा हा, एकदम सुपर जेवण. असं जेवण 5 स्टार हॉटेलमध्ये पण भेटणार नाही. आणि इकडं बाकीच्या बाया ज्या आहेत आमच्या भावकीतल्या त्या सगळ्या भाजी खुडत होत्या. आता आम्ही भाजी खुडायला तर गेलो होत्या दोघी मैत्रिणी, पण दोघीपैकी एकीला पण भाजी खुडता येत नाही. तर माझ्या जावांनीच आम्हाला भाजी वगैरे खुडून दिली. आणि बघा जेवण वगैरे केल्यानंतर ना मुलांचा आपला धिंगाणा वेगळाच चालू आहे. मस्त मोबाईलवर गाणे वगैरे लावून डान्स करत होते आणि आम्ही खूप एन्जॉय केला. शेतामध्ये दिवस कुठं निघून गेला पत्ताच लागला नाही. मग तिथून आलो घरी. तर बघा एवढी सारी भाजी घेऊन आलो, त्यासोबत तुरीच्या शेंगा. आणि गेल्या 2-3 दिवसापासून प्रवास होतो ना, आता मी तर खूप थकलेत. त्यामुळे बघूयात आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये काय काय बघायला भेटते.